आवडी.com सडेतेड मुलाखतीच्या या तिसऱ्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मुलाखत घेतो आहोत विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि विख्यात कादंबरीकार कथाकार डॉक्टर रवींद्र शोभणे यांची. शोभणे सरांचं या तिसऱ्या भागात पुन्हा एकदा स्वागत. शोभणे सर नमस्कार. नमस्कार. कथाकार कादंबरीकार म्हणून शोभणे सरांचा उल्लेख करत असताना एक उल्लेख मात्र आवर्जून होतो की डॉक्टर शोभणेंच्या साहित्यात अश्लीलतेचे संदर्भ जास्त येतात. ही त्या साहित्य कृतीची गरज की तो प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग आहे? मुळात अशा प्रकारे प्रसिद्धी मला मिळण्याचं काही स्वारस्य नाही आहे. काय होतं की आता काही कादंबऱ्यांमध्ये निश्चितपणे ते येतं, तर ही त्या कादंबरीची किंवा त्या कथेची मुळात गरज आहे असं मला वाटतं. कदाचित इतरांना ती वाटू न वाटू. आणि मीच काही इतरांच्या बाकीच्या कादंबऱ्या आहेत, म्हणजे अश्लीलतेचे खटले चालणाऱ्या सुद्धा अनेक कादंबऱ्या होत्या. उदाहरणार्थ देवाची घंटासारखी कादंबरी आहे, किंवा निष्पर्ण वृक्षावर भर दुपारीसारखी कादंबरी आहे, किंवा माहींची खाडीसारखी कादंबरी आहे, चक्रसारखी कादंबरी आहे. गंमत अशी आहे की किंवा गाजलेल्या म्हणून किंवा अश्लील म्हणून असणाऱ्या भाऊपाध्यांच्या काही कादंबऱ्या आहेत. मुळात त्या पद्धतीकडनं मला जायचंच नव्हतं, म्हणजे केवळ अश्लील असं नव्हतंच. एखादा विषय आहे, तो विषय अधिकाधिक कसा फुलावा, तो विषय फुलवताना त्याच्या सगळ्या नीट बारकाव्यानिशी त्या विषयाच्या तळापर्यंत आपल्याला जाता यावं. आणि या तळापर्यंत जाता येण्याकरता आपल्याला मग जेवढं खोलात जाता येतं ते खोलात जाण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यात येणारी जी अश्लीलता आहे ती अश्लीलता ही विषय निहित असते, ती त्या व्यक्तीशी संबंधित असते. माझ्या अनेक कादंबऱ्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये कोणी उल्लेख सुद्धा नाही. ते गंमत अशी आहे की काहींचा जो एक माझ्याविषयीचा जो समज आहे, काही आदरणीय व्यक्तींचा म्हणूया, तो असा आहे की न वाचताच एक शिक्का मारून देतात. माझं काय म्हणणं, तुम्ही वाचा, त्या विषयाचा एक विचार करा. उदाहरणार्थ डोह कादंबरी आहे, त्याची कथा आहे, किंवा अभि तो जिरेसारखी एक माझी गोष्ट आहे, किंवा एक शहामृग या कथासंग्रहामध्ये केसाळ कातरचं श्वापद ही कथा आहे, दीर्घ कथा आहे. या कथांमध्ये हटकून ते उल्लेख येतात, कारण की ते उल्लेख त्या त्या विषयाची गरज आहे. पण त्याच शहामृगमध्ये महाप्रस्थानसारखी कथा आहे, त्या शहामृगमध्ये पुन्हा वेश्यवरची शहामृग हीच कथा आहे, किंवा त्याच कथासंग्रहामध्ये आणखी इतर कथा आहे, किंवा इतर कथासंग्रहामध्ये सुद्धा आणखी कथा आहे, किंवा कादंबऱ्यामध्ये सुद्धा आणखी. तर हा सगळा विचार करताना एक असं जाणवतं की मला तिथे त्या त्या अनुभवाच्या खोलात जाण्यापर्यंत, मुळात जाण्यापर्यंत जर गरज भासत असेल तर त्या पद्धतीची वर्णनं ही किमान येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पडघममध्ये ते आहेत, पडघमवर हा आक्षेप होतो, पण मुळात पडघमची उभारणी ही ज्याला आपण असं म्हणू की तत्वहीन, आदर्शविहीन अशा पुढच्या राजकीय पिढीची पायाभरणी त्यात झालेली आहे. म्हणजे पडघम, अश्वमेध आणि होळी या 3 कादंबऱ्या ज्या आहेत, त्या 3 कादंबऱ्याचा पहिला जो भाग आहे तो पहिला भाग म्हणजे पडघम. आणि या पडघममध्ये येणारे जे संदर्भ आहेत, म्हणजे ते चारित्र्य शून्यतेकडे जाणारं राजकारण हे जे सुरू झालेलं आहे, त्या राजकारणाची पायाभरणी पडघममध्ये मी करतो आहे. आणि ती करताना त्यातली माणसं ही कशी मग लबाड आहेत, कशी ढोंगी आहेत, कशी चारित्र्याचा सैल विचार करणारी आहे, किंवा आपल्याला मिळवायचं ते सामदान दंडभेद अशा पद्धतीने मिळवायचं आहे, अशा पद्धतीने विचार करणारी ती माणसं आहेत. आणि ते चित्रण करताना निश्चितपणे त्या पद्धतीचा विचार होणं अत्यंत गरजेचं असं मला वाटतं. म्हणजे साहित्यावर जो एक थोडा हा आक्षेप घेतला जातो, तुम्हाला टार्गेट केलं जातं का? तो मला असं वाटतं की तो निर्बुद्धपणाचा किंवा अडाणीपणाचा आक्षेप आहे. टार्गेट वगैरे काही नाही. मला टार्गेट करण्याचा कोणाचा काही उद्देश असेल तर मी टार्गेट होण्याइतका कच्चा नाही आहे. म्हणजे कसं आहे की मी अगदी निधडेपणानं मी जे मांडलं आहे त्याचा मी विचार करेन, त्याचं मी मंडन करेन, हे असं असं आहे. आणि जर अश्लीलतेचाच विचार केला तर महाभारत तर सगळ्यात अश्लील आहे. भारतीय पातळीचं साहित्य जे आहे महाभारत, फक्त ते धार्मिकतेच्या आणि सोकॉल्ड आवरणामध्ये ते झाकलं गेलेलं आहे. म्हणजे द्रोणामध्ये वीर्य साचरणे द्रोणाचार्य झाला, हे म्हणजे काय, हा जो प्रकार आहे तर ही ज्याला आपण एक अश्लीलता म्हणतोय, अश्लीलता आपल्या जीवनामध्ये किती आहे. म्हणजे लेखन हे जगण्याचा जीवनाचा एक भाग असतो, ते त्याच्यावर प्रतिबिंब असतं.
तुमच्या जगण्याचे सगळे आयाम तुम्ही साहित्यामध्ये मांडणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही सगळे आयाम अतिशय निर्भीडपणे, अतिशय स्पष्टपणे, अतिशय ज्याला आपण काय म्हणतो की तन्मयतेनं मांडू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या अनुभवाला न्याय देऊ शकत नाही, अशी माझी भूमिका आहे. त्यामुळं मी अश्लीलता कधी विचारच करत नाही. जे मांडायचं आहे ते थेटपणे मांडतो आणि त्यातून कुणी आक्षेप घेतला किंवा कोणी माझ्यावर टीका केली तर त्याचा मी कधी विचार सुद्धा करत नाही. कारण की मी त्याच्या पलीकडे गेलेलो आहे आणि साहित्यांतर्गत अनुभवाचं विश्लेषण, आकलन हे मला या दृष्टीने अधिक महत्त्वाचं वाटतं. बरोबर सर. तुमची पडगम कादंबरी आहे सर, आणीबाणीवर असलेली ही कादंबरी आहे. बरोबर. मग आणीबाणीवर असल्यामुळे त्याला एक आपोआपच वलय आहे, ते म्हणजे इंदिरा गांधींचा विरोध, बरोबर आहे, आणीबाणीचा. आणि तुमच्याकडून ही कादंबरी कुणीतरी लिहून घेतली का असं होऊ शकतं, किंवा हा विषय हाताळलेला नाही, मराठी साहित्यात आलेलं नाही, बरोबर. तर यावर तुम्ही कादंबरी लिहा, म्हणजे असं कुणी सांगितलं की तुम्ही ती ठरवून लिहिलेली कादंबरी आहे की आजपर्यंत आणीबाणी या विषयावर मराठीत सर्वोत्तम अशी कादंबरी लिहिली गेलेली नाही आहे, निर्मिती झालेली नाही आहे, म्हणून आपण कादंबरी लिहायची आहे, काय हेतू होता? तुमच्या या प्रश्नातला उत्तरार्ध हे त्याचं उत्तर आहे. मुळात एखाद्या प्रकाशकानं एखादा विषय देऊन मी कादंबरी लिहावं अशी माझी मुळात धारणा आहे किंवा अशी माझी प्रवृत्ती नाही आहे. मला जो विषय भावतो तो विषय घेऊनच मी लेखन करतो. म्हणजे उत्तरायण लिहिल्यानंतर मला त्या प्रकाशकाने एक ऐतिहासिक कादंबरीचा विषय सुचवला होता. जे बंगालची जे प्लासीची लढाई जी झाली होती त्या प्लासीच्या लढाईवर सिराजुद्दौला वगैरे, तर त्यावर ही कादंबरी तुम्ही लिहावी, अशी कादंबरी मराठीत नाही, अशा प्रकारचा त्यांचं प्रपोजल होतं मला. पण ते मी फारसं मनावर घेतलं नाही. पण उत्तरायण लिहिल्यानंतर कादंबरी या वाङ्मय प्रकाराविषयी मी अधिक सजग झालो आणि मला असं वाटायला लागलं की काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं जे मराठीत अद्याप आलेलं नाही आहे असं आपण लिहावं. आणि या लेखनाच्या निमित्तानं जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा मला 1975 आणि 75च्या पुढचा कालखंड दिसायला लागला. 1975 हे भारतीय समाजाच्या आणि समाज रचनेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा एक टर्निंग पॉईंट वाटतो. म्हणजे 1975 काय झालं तर 1975 जागतिक महिला वर्ष झालं. 1975 भारतीय राजकारणाची दुसरी पिढी राजकारणात आली. पहिली पिढी ही पडद्याआड गेली. पहिली जी तत्वनिष्ठ पिढी होती, तत्वनिष्ठ आदर्शवादी, ह्या तत्वनिष्ठ आदर्शवादी पिढीच्या नंतर येणारी त्यांची जी दुसरी पिढी होती ही बरीचशी व्यावहारिक, राजकारणाला उपयोजिता मानणारी आणि राजकारणातून काहीतरी कमावू पाहणारी, देशसेवा, देशप्रेम ह्या गोष्टी बाजूला झाल्यात. हे परिप्रेक्ष्य मला दिसायला लागलं आणि या परिप्रेक्ष्याची सुरुवात 75 पासून होत होती, की आणीबाणी लागल्यापासून. मुळात मी असं म्हणेन की भारतीय राजकारणामध्ये जी घराणेशाही आली ही घराणेशाहीच मुळात आणीबाणीपासून आली. आणि मग हा विषय मला घ्यायचा होता आणि तो मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा तिथून तर 2000 पर्यंत असा एक मोठा कालखंड मी घ्यावा असं एक डोक्यात होतं. आणि प्रत्यक्षात मी जेव्हा लेखनाला सुरुवात केली तेव्हा आणीबाणी आणि आणीबाणीच्या संदर्भातला जो कालखंड आहे त्या कालखंडाचंच लेखन करताना आणि त्यातल्या घटनांचा विचार करताना ती कादंबरी साधारणतः 300-350 पानापर्यंत गेली. आणि पुढचा कालखंड अजून होताच. मग त्याकरता मी त्या कथानकाचे 3 टप्पे पाडले. आणीबाणीपासून तर इंदिरा गांधींची हत्या हा पहिला टप्पा, तो पडगम. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधींचं पंतप्रधान होणं ते राजीव गांधीची हत्या हा दुसरा टप्पा म्हणजे अश्वमेध. आणि त्यानंतर राजीव गांधींच्या नंतर पी.व्ही. नरसिंहराव हे सत्तेत येतात. म्हणजे गांधी घराण्याचा पंतप्रधान हा तिथे थांबतो. म्हणजे गांधी घराणं हे पंतप्रधान पदापासून तुटतं. तिथून तर 2000 पर्यंत हा जो तिसरा कालखंड आहे हा तिसरा कालखंड म्हणजे होळी. ती आता नुकतीच माझी होळी पूर्ण झाली, या डिसेंबरमध्ये ती कादंबरी केली. तर या 3 काय म्हणतात टप्प्यामध्ये किंवा ट्रॉयलॉजीमध्ये मी हा कालखंड लिहिला गेला. आणि यावेळेला सुद्धा पण तुम्ही म्हणता तसंच की आणीबाणीच्या अनुषंगानं विचार करताना आणीबाणीवर किती कादंबऱ्या लिहिल्या गेल्या किंवा आणीबाणीचं चित्रण आणि आणीबाणीनं प्रभावित झालेल्या समाजातील माणसांचे चित्र मराठी कादंबरीत किती आला, हा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा ते चित्रण अल्पांशानं आलेलं किंवा फार वरवरचं आलेलं असं मला दिसतं. दिवे गेलेले दिवस
ही पठाराची कादंबरी आहे. आणीबाणीच्या संदर्भात एका सीमित अशा वर्तुळातली ती कादंबरी आहे. किंवा संधिकाल नावाची कादंबरी आहे मधुमंगेश कर्णिकांची, त्यामध्ये शेवटी उल्लेख येतो. तो असाच एक ओझरता येतो किंवा कमी आहे. त्या ताम्रपटमध्ये सुद्धा उल्लेख येतो, तो थोडक्यातच आहे. किंवा तो ताम्रपट ही मुळातच आणीबाणीवरची कादंबरीच नव्हे, तर ती 1942 पासूनचा तो आलेख करतात ती मांडली गेलेली कादंबरी आहे. तर हे सगळं जेव्हा मी पाहिलं तेव्हा आणीबाणी आणि आणीबाणीनं एकूणच होणारे त्याचे किंवा ज्याला चांगले वाईट परिणाम, हे चांगले वाईट परिणाम मला दिसायला लागले. आणि मग या अंगानं मी आणीबाणीचा एक संबंध असा एक पट आणि आणीबाणी नंतरच्या कालखंडाचा एक पट मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो बऱ्यापैकी मी पेललेला असं मला वाटतं. बरोबर आहे सर. आणीबाणीवर तुम्ही लिहिलाय, आता तुम्ही होळीपर्यंत आला, म्हणजे वर्तमान राजकीय परिस्थितीपर्यंत तुम्ही आलेला. कुठलाही साहित्यिक लेखक इतकं सडेतोडपणे जे मुख्य प्रश्न असतात त्यावर भाष्य करत नाही किंवा एखादी साहित्यकृती निर्माण करत नाही, उजळता उल्लेख करतात असं तुमच्या बोलण्यातून ते जाणवलं. पण तुम्ही आणीबाणीवर कादंबरी लिहिली, राजीव गांधींच्या हत्येपर्यंत दुसऱ्या टप्प्यात लिहिली, आता वर्तमान काळापर्यंत जवळपास तुमची होळी येते आहे. तर होळीमध्ये नेमकं काय आहे आणि कुठले स्फोट होतात, राजकारणावरचं तुमचं नेमकं भाष्य काय असणार आहे ते लवकरच वाचकांना कळेल. परंतु एक रवींद्र शोभणेंकडे पाहिल्यानंतर एक दिसतं की रवींद्र शोभणे ऐतिहासिक कादंबरी लिहितात, पौराणिकतेकडे जास्त झुकलेले आहेत. तरीही ते डाव्या विचारसरणीचे नाहीत, ते उजव्या विचारसरणीचे नाहीत, असा कुठलाच शिक्का त्यांच्यावर मारता येत नाही. नेमकं हा रवींद्र शोभणेचा चाणाक्षपणा आहे की रवींद्र शोभणे जे वाटलं ते लिहितात आणि मोकळे होतात? तुम्ही तुमचा विचार करत. मुळात कसं आहे की माझी वैचारिक भूमिका जर पाहिली तर ती थोडीशी पुरोगामी अंगानं जाणारी आहे. म्हणजे माझं एक पिंड, पण एक पूर्णतः डाव्याचं निशाण हातात घेऊन लिहिणं किंवा तसं एक वागणं किंवा उजव्यांचं निशाण हातात घेऊन वावरणं, या दोन्ही गोष्टी मला महत्त्वाच्या वाटत नाही. आपलं जगणं, आपलं जीवन हे कधीच असं डावं उजवं नसतं. आपण एका ज्याला आपण काय म्हणू की जगताना या सगळ्याच विचारधारांचा, सगळ्याच मतांचा एक विचार करत असतो. म्हणजे कडवे डावे म्हणून सुद्धा घरी पूजा करतात तर त्यांची मुलं बाळं किंवा आईवडील पूजा करतात, तर त्यांना ते पूजेकरता काय म्हणता येईल परवानगी देतातच ना, तर पूजा करून घेतात घरी. म्हणजे एखाद्या डाव्या माणसाने समजा जर फ्लॅट घेतला असेल, घर घेतलं असेल, तर सत्यनारायण त्यांच्याकडे होतोच. हा जो खोटेपणा आहे, माझ्याकडे मी कधी सत्यनारायण होऊ देत नाही. हा जो खोटेपणा, हा खोटेपणा मला तद्दन चुकीचा वाटतो. गंमत अशी आहे की आपण जगताना सगळ्याच प्रकारचे, सगळ्याच विचारधारांचे, सगळ्याच विचार प्रवाहांचे एक अनुभव घेत असतो. आणि हे अनुभव घेताना मी हा अनुभव घेणारा तो घेणारा असं नाही आहे ना. तो चांगला कलावंत असतो, सच्चा कलावंत असतो. हा सच्चा कलावंत कधीही कुठल्याही एका अशा विशिष्ट अशा चौकटीमध्ये बसू शकत नाही. महाभारत हे काय डावा आहे की उजवा आहे, रामायण डावा आहे की उजवा आहे नाही आहे, ते एक जीवनदर्शन घडवणारं, ज्याला आपण काय म्हणतो की विराट जीवनदर्शन घडवणारं असं ते काव्य आहे. आणि या पद्धतीचा म्हणजे मुळात माझ्यावर हा संस्कार महाभारताला झालेला आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळं एक डावं उजवं असं माझ्या डोक्यात कधी नव्हतं आणि नाही. पण विचार करताना मी जसा मगाशी म्हणालो की मी निरीश्वरवादी आहे, मी काही अंशानं एक डाव्या अंगाकडे वळणार आहे. पण ते म्हणजे काही कडवं डावे पण नव्हे, कडवं डावे पण मुळीच नाही. पण काय होतं की देवाच्या नावावर चालणारे जे काही अपप्रकार आहेत किंवा देवाच्या देवस्थानाच्या नावावर होणारे जे काही राजकीय आंदोलन आहेत हे मला चुकीचे वाटतात. हे जे सगळं जे आहे हे सगळं म्हणजे या ठिकाणी एक ज्या देवाचं अस्तित्वच कुणाला माहिती नाही आहे त्या देवाकरता जो माणसं मारता हा जो एक विचार आहे, हा विचार मुळातच मला चुकीचा वाटतो. आणि म्हणून मग माझा विचार हा माणुसकीच्या अंगानं जाणारा विचार आहे असं मला वाटतं. आणि तोच विचार मी साहित्यात मानतो, जो बोलताना सुद्धा, व्यक्त होताना सुद्धा मी त्याच विचारांचा आधार घेत असतो किंवा त्याचा प्रतिवाद करत असतो. नाही सर, हे तुमचं बरोबर आहे. तुम्ही एका उच्च पातळीवर जाऊन त्याचा विचार केलेला आहे. परंतु सामान्यपणे जर पाहिलं तर डॉक्टर रवींद्र शोभणे हे संधी साधू आहेत असं वाटणार नाही?
कारण त्यांना डावेही चालतात, त्यांना उजवेही चालतात. डावे उजवे यासाठी की तुम्ही महाभारतातलं उदाहरण बरोबर दिलं की महाभारत हे डावे नाही उजवे नाही आहे. परंतु सर्वसामान्य आजची जी साहित्य क्षेत्रातली परिस्थिती आहे ही कंपुशाहीची आहे. हे प्रत्येकालाच मान्य करावं बरोबर आहे, बरोबर लागेल. आहे. मग तो डाव्यांचा एक गट असेल, तो उजव्यांचा असेल, तो मधल्यांचा असेल, जो काही असेल, परंतु गटागटांमध्ये तटातटांमध्ये हे विभागलेलं सगळं आहे. बरोबर आहे. आणि त्यात तुम्ही म्हणता की मला डावही चालतं, मला उजवही चालतं. म्हणजे तुम्हाला तसं कशाचा म्हणजे 16 ओळा काही प्रकार नाहीये. कुणी 16 नाही, कुणी ओळा नाही. मग शोभनेंकडे पाहिल्यानंतर मग सामान्य माणसाला वाटतं की रवींद्र शोभने हे संधी साधू आहेत, त्यांना इकडेही चालतं तिकडेही चालतं. गंमत अशी आहे की जे स्वतःला तथाकथित पुरोगामी डावे वगैरे म्हणून आहेत हेच मुळात संधी साधू आहेत. अच्छा. म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट नाही पटली पण आपल्या दुड्ढाचार्यात असं म्हणतात ना, मग हो म्हणायचं. त्या दुड्ढाचार्यांच्या रीमध्ये री मिळवायची, त्यांच्या होला हो लावायचं. हा जो एक सध्याच्या मराठी साहित्य विश्वामधला जो एक गटतटाचं एक राजकारण जे आहे अत्यंत वाईट, अत्यंत चुकीचं आहे. आणि ह्यामध्ये ह्या राजकारणाचं जी मूळ जी पायाभरणी आहे तीच मुळात जातीय पातळीवर झालेली आहे. एका विशिष्ट जातीच्या आणि एका विशिष्ट अशा पंथाच्या पार्श्वभूमीवर हा गट उभा राहिलेला आहे. आणि त्यातले सगळे तेच आहेत ना. अरे यांना इतर बरं माझं सोडा, यांना भारत शास्त्रे चाललेत का नाही चालले, यांना कोतापल्लीत सुद्धा चालत नाही, यांना जी ए कुलकर्णी चालत नाही, ज्यांना गंगाधर गाडगी चालत नाही, यांना मधु मंगेश कर्णिक चालत नाही. हा जो प्रकार आहे कसं आहे की आता ही जी मी नावं घेतली ही काही डावे उजवे कोणीच नव्हते ना. गंमत अशी आहे की केवळ एक आपण डावेपणाचा एक मुखवटा चढवणं आणि फार बुटकी बुटकी माणसं त्याच्यामध्ये मोठी व्हायला पाहतात. हा जो प्रकार आहे हा मुळातच एक ज्याला आपण काय म्हणू की अत्यंत घृणास्पद आहे की अत्यंत एक चिड आणणारा प्रकार आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी हा विचार कधीच करा नाही की इकडे गेलो तर माझे फायदे होईल, तिकडे गेलो तर माझे फायदे होईल. पण उजव्यांचा काही प्रश्नच येत नाही ना. माझी भूमिका ही एक तटस्थ भूमिका आहे. त्यामुळं जे काही मला मिळायचं आहे ते माझ्या गुणवत्तेवर, माझ्या कामावर मला मिळणार असेल तर मिळेल आणि नसेल मिळणार तर ठीक आहे, काय हरकत नाही ना. जेवढं मी काम कराय की माझ्यावर प्रेम करणारी भरपूर मंडळी महाराष्ट्रात आहे. म्हणजे माझा ज्याला आपण काय म्हणू की विद्वेष करणारी जेवढी आहे त्याचे कितीतरी पटाने प्रेम करणारी मंडळी आहे. अत्यंत खूप पटीने माझ्यावर प्रेम करत दररोज मला कुठले तरी फोन येतात, कुठेतरी पत्र येतं, काही. आणि ही जी आहे ही माणसं फार महत्वाची आहे. आता एक पुस्तक लिहिल्याने आपण विचारवंत झालो असं म्हणवणाऱ्यांनी माझ्या पुस्तकावर लिहिणं किंवा माझं प्लेसमेंट करणं हे काही मला तेवढं गरजेचं वाटत नाही. त्यामुळे अशानं मी कधीच महत्व दिलं नाही. त्यामुळं डावा उजवा असा विचार करण्यापेक्षा एक जीवनविषयक समन्वयवादी, एक संतुलनात्मक असा विचार करणारा एक लेखक, की त्या पद्धतीनं एक साहित्याकडे पाहणारा लेखक ही माझी अतिशय महत्वाची एक धारणा आहे. आणि त्यामुळं म्हणजे मला उजव्यांचे किंवा डाव्यांचे कुठल्याही पुरस्कारांची किंवा ज्याला आपण काय म्हणतो की तरफदारीची गरज वाटत नाही आहे. ते माझं आहे. हे म्हणजे माझ्या अनेक लेखनांमधून तुम्हाला असं जाणवेल की हा जो माणूस विचार मांडतो हा विचार शेवटी माणसाचं जगणं उन्नत करणारा विचार मांडतोय आणि ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे अनेक डावे आले आणि गेले काय, त्यामुळे तो भागच नाही. मग तसे की हा विचार करताना तुम्ही एक निरीच्छपणे तुमच्या जगण्याकडे पहा आणि जगण्याकडे पाहताना त्या विषयीचा एक तुमचा एक स्वतंत्र एक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. तो दृष्टिकोन तुमच्या साहित्यातून व्यतीत होत असेल तर तुम्ही डावे किंवा उजवे हा प्रश्नच येत नाही असं मला वाटतं. म्हणजे डावेही नाही उजवेही नाही. म्हणजे आता तुमच्या बोलण्यातून साहित्य क्षेत्रात जे काही सुरू असतं तर कधी डावं, कधी उजवं, कधी कानाखालचं. म्हणजे जो आपल्या पूर्णतः ऐकण्यात आहे त्याला कसं मोठं करता येईल असाही एक प्रयत्न असतो. मग तिथे डावा उजवही पाहिलं जात नाही. फक्त जो ऐकणारा असतो किंवा कानाखालचा असतो त्यालाच मोठं करण्याचा प्रयत्न असतो. पण ती तुम्ही तटस्थता ठेवलेली आहे. कुठल्याच दोन्ही बाजूचा विचार न करता तुमची जी भूमिका आहे ती ठामपणे मांडत जाणं, साहित्य निर्मिती करत जाणं आणि समीक्षकांना किंवा महाराष्ट्रातल्या वाचकांना वाटलं तर ते त्यांची दखल घेतील त्या योग्यतेची. म्हणजे हा प्रश्न तुम्ही सरळ सरळ वाचकांवर सोडलेला आहे आणि वाचकांनी त्याला योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे. परंतु हा योग्य प्रतिसाद देताना एक गोष्ट लक्षात येते सर की विदर्भातल्या समीक्षकांनी तुमच्याकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे.
म्हणजे एक प्रकारे तुम्हाला डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं, उत्तरायण असेल किंवा इतर सगळ्या कादंबरी, एकूणच साहित्य निर्मिती तुमची आहे. तर विदर्भातल्या समीक्षकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं नाही. दुसरा एक भाग की इथल्या वाचकांचा हा पोतेपणा आहे, समीक्षकांचा पोतेपणा आहे, की तुमच्यात काही कमी आहे? खरं म्हणजे विदर्भात फार मोठे समीक्षक आहेत असं मला वाटत नाही. अच्छा. आहे ते फार खुजे आहेत. एक होती ती परंपरा होती, एक ती पिढी होती. आशा सावदेकर, विसजोग किंवा भालभोळे ही मंडळी होती. आता विदर्भात किती समीक्षक आहे, कोण आहेत? आणि यांच्या एखाद दुसऱ्या लेखानं एखादा लेखक मोठा होतो किंवा एखाद दुसरा लेखक छोटा होतो असं मुळीच नाही. राहता राहिला प्रश्न इथल्या विद्यापीठीय राजकारणाचा. आता विद्यापीठामध्ये माझी पुस्तकं लागली गेली नाहीत, तर हा काय म्हणता येईल की त्या वेळेसच्या राजकारणाचाच एक भाग आहे. मुळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा जेव्हा आपण विचार करतो, उगाच असं आहे की यामुळे कदाचित एखादा लेखक मोठा होतो का, माझं पुस्तक लागावं असा माझा मुळीच उल्लेख नव्हता. दुसरं असं की काहींनी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ते कसं आहे की त्यांचं लेखनच हे तिथपर्यंत पोहोचलं नाही. एखाद्या लेखकाला मोठा करणं किंवा करणारा समीक्षक हा गंगाधर गाडगीळसारखा असू शकतो ना. ते काय इतकी खुजी माणसं आहेत. एक आपले समीक्षक आहेत ते पूर्णतः उजव्या विचारांना वाहिलेले आहेत, त्यांना बाकी काही चालत नाही. एक दुसरे आणखी एक बस असेच आहेत ना, बाकी आणखी आहे कोण? ह्या संबंध याच्यामध्ये एक चांगली समीक्षक होती, ती गेली, अरुणा देशमुख. तिला एक होती दृष्टी. तर मलाही वाटत नाही. दुसरं असं की विदर्भातल्या अनेक जाणकारांनी माझं लेखन वाचलेलं आहे, अनेकांनी माझ्या लेखनावर प्रेम केलेलं आहे. आशा बघेसारखे माझं लेखनाला वानवतात, विसजोगांसारखे माझ्या लेखनाला वानवतात. त्यामुळं हा काही भाग नाही. दुसरं असं की मग आता ही जी ज्याला आपण काय म्हणतो की नव्या पिढीत किती लोकांनी माझं वाचलेलं आहे, आता हा ज्याचा प्रश्न आहे. मी काही कोणाला वाचा म्हणत नाही, आणि ज्याला वाचावं असं त्यांनी वाचावं. त्यामुळं मी विदर्भामध्ये, आणि विदर्भ हा एक एवढाच एक प्रांत एखाद्या लेखकाला मोठा करणारा ठरत नाही. मी विदर्भ केवळ हा विदर्भाचा लेखक आहे एवढी माझी ओळख असू नये अशी माझी आधीपासून. तुम्ही तुमची आजची जी कीर्ती आहे किंवा तुम्ही जे साहित्यिक म्हणून ओळखले जातात, कथाकार कादंबरीकार म्हणून ओळखले जातात, तरी ते एखाद्या प्रदेशापुरतं मर्यादित नाही, ते संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. परंतु आपल्या प्रदेशातला हा व्यक्ती आहे, विदर्भातला आहे, म्हणून मी सहज प्रश्न होता. आता नाही, तुमच्या मताचा किंवा तुमच्या प्रश्नाचा एक रूप जर आपण घेतला, असं म्हणतात की विदर्भामध्ये माझ्याकडे दुर्लक्ष झालं, खरं आहे. पण आता हे दुर्लक्ष होण्यामागचं जर कारण असेल तर ती कदाचित त्या वाचकांची किंवा त्या मंडळींची, त्या जाणकारांची एक हेतुपुरस्सर भूमिका असेल किंवा त्यांचं अज्ञान असेल, या दोन गोष्टी असू शकतात. त्यामुळं आणि मी त्याची काही क्षिती बाळगत नाही. सर, तुम्ही विद्यापीठ राजकारणाचा उल्लेख केला. हो. तुमच्या कथा, कादंबऱ्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात फारशा लागलेल्या नाही. बरोबर, आतापर्यंत लागल्या. आता अलीकडच्या अभ्यास मंडळाने तुमच्या कथांचा समावेश केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. मध्येही झालेला असेल, परंतु ज्या प्रमाणात तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय मिळाला नाही असं तुमचं एक मत आहे. बरोबर आहे. मग हे विद्यापीठ राजकारण आहे विद्यापीठातलं, की रवींद्र शोभने विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अभ्यासाला घेतली तर ते मोठे होतील या भीतीने अभ्यासक्रमात लावलं नाही? गंमत अशी आहे की विद्यापीठाच्या किंवा बोर्डाच्या अभ्यासक्रमात एखादा लेखक लावला तर तो मोठा होतो असं मला मुळीच वाटत नाही. तो फार तर काही लोकांपर्यंत पोचतो. आता एक 8-10 वर्षापूर्वी 10वीच्या पुस्तकात माझी कथा होती, घोर नावाची, पण ते पुस्तक 1 वर्षच चाललं. त्यानंतर मध्ये पांढर आणि चिरेबंद या 2 कादंबऱ्या एमएच्या अभ्यासक्रमाला माझ्या लागल्या होत्या. आता एक कथा माझी लागते आहे. तर गंमत अशी आहे की विद्यापीठामध्ये असणारे जे तथाकथित विद्वान आहेत, त्या विद्वानांची मी कधी हाजेजी करत नाही. त्या विद्वानांना कधी मी पुस्तकं देत नाही, माझं पुस्तक लावा असं म्हणत नाही. आणि तुम्हाला ठाऊक आहे की याच्या आधी जे विद्वान होते विद्यापीठामध्ये, तर त्यांचं आणि माझं कधी जमलंच नाही. त्यामुळं आणि मी त्याची कधी परवाही केली नाही. आणि त्यामुळं विद्यापीठामध्ये पुस्तक लागणं आणि त्यातून तो लेखक मोठा होणं, ही हा समज जो आहे किंवा जी भावना आहे, ही भावनाच मला मुळातच चुकीची वाटते. काय होतं की, आणि आणखी तुम्ही प्राध्यापकात मी होतो,
एखादी कादंबरी अभ्यासक्रमाला लावली तर विद्यार्थी मुळात ती किती वाचतात किंवा त्याच्यावरचं गाईड काय वाचतात हा तुम्हाला मला माहिती आहे ना. जे 400 पानाची कादंबरी वाचण्यापेक्षा एक 60-70 पानाचं गाईड वाचून ते हे करतात. त्यामुळं एक वाचनाची परंपरा ही तशीही आता जी खंडित झालेली आहे ही होण्यामागची अनेक कारण आहे. तो चर्चेचा वेगळा मुद्दा आहे. पण त्यामुळं विद्यापीठाच्या राजकारणामध्ये जे चालतं ते फार वाईट आहे. म्हणजे काय होतं की आज मराठीचा विद्यार्थी हा मराठी साहित्यापासून जो दुरावला आहे त्यामागचं कारण म्हणजे विद्यापीठाचं एक राजकारण सुद्धा आहे. म्हणजे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळानं ही दखल घेतलीच आहे ना. अजूनही ते कुसुमाग्रज आणि पु ल देशपांडे आणि विदा सावरकर यांच्या भोवतीच फिरतात आहे. ही माणसं मोठी होती काय असं नाही. पण तुम्ही कधीतरी आशा बगे, कधीतरी सानिया, कधीतरी मेघना पेठे, कधीतरी भारत सासने, कधीतरी रवींद्र शोभणे इथपर्यंत येणार की नाही. एक विद्यापीठातले विद्वान आहेत त्यांना फक्त सदानंद देशमुख दिसतात. त्यांची ही कादंबरी लावली की नंतर दुसरी लावतात, दुसरी की तिसरी. MA ला लावली की ती BA ला येतात, BA ला लावली की MA ला. आता हे काय हे जातीय राजकारण आहे काय. आता त्यांनी जातीय राजकारणाची गट तर आपण जोपासावेत ना. हा जो भाग आहे मुळात काय होतं की अशा जातीय प्रवृत्तीवर मी मुळातच प्रहार करणार आहे आणि धनवडे कॉलेजपासून मी तेच केलेलं आहे. त्यामुळं जी मंडळी ज्या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळात सक्रिय होती त्या मंडळींनी व्यक्तिद्वेषापोटी मला दूर सारलं आणि मला दूर सारण्याचा माझ्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. त्या दरम्यान मला महाराष्ट्र फाउंडेशन मिळालं, त्या दरम्यान मला लापशीकर पुरस्कार मिळाला, त्या दरम्यान मला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. माझं लेखन यात गेलं. थोडक्यात असं म्हणेन की विद्यापीठीय राजकारणामध्ये किंवा विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये वावरणाऱ्या मंडळींना अजून रवींद्र शोभणे समजले नाही. आणि ते समजून घ्यावे त्याकरता आपली जी लेवल आहे ती वाढवावी असं मी म्हणेन. फार सर, जातीयतेचा उल्लेख तुम्ही केला. हो, आपल्याला जातीय अंगाने मुलाखत त्याचा संदर्भ घ्यायचाच नाही कुठलं. जस्ट उल्लेख झाला म्हणून एक प्रश्न तुम्हाला करतो की मध्ये मी तुमच्या संदर्भात म्हणजे तुमच्या फेसबुक पोस्टवर आलेली एकाची जी कॉमेंट होती ती वाचली. तर ती अत्यंत जातीय आणि तुमच्या समर्थनार्थ होती. बरोबर. पश्चिम महाराष्ट्रातले ते विद्वान प्राध्यापक कोणी असतील बरोबर. तर त्यांनी एक जाती अशी पोस्ट केलेली होती की ब्राह्मणेतरांमध्ये तुम्ही कसे श्रेष्ठ आहात आणि तुम्ही कसं हे चांगलं काम करता वगैरे वगैरे. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया नव्हती. याचा अर्थ तुमच्या त्याला समर्थन आहे की हे दुर्लक्षित करायचं म्हणून त्यावर तुम्ही प्रतिक्रिया दिली? दुर्लक्षित करायचं म्हणूनच असेल ते. आता मुळात काय होतं की या संदर्भात विचार करताना मी ब्राह्मण असा उल्लेख कधी करत नाही, ब्राह्मण्य असा उल्लेख करतो. माझे अनेक ब्राह्मण मित्र आहेत आणि ते काय सगळेच काही प्रतिगामी आहेत, सगळेच काही पुरुषटले असं मुळीच नाही आहे. म्हणजे मुळात आपल्या महाराष्ट्रातली जी प्रबोधन परंपरा आहे तीच प्रबोधन परंपरा ब्राह्मणांनी सुरू केलेली आहे. आता की जातीय पातळीचा आपण विचार कधी करत नाही, मी तो करत नाही, तो करूही नाही. शेवटी माणूस असतो. पण ऑन द कॉन्ट्ररी याच वेळेला ब्राह्मणेतर अशा जातीय फळ्या निर्माण होऊन त्यांनी मराठी साहित्यामध्ये एक घट्ट असं एक गटबाजीचं राजकारण सुरू केलेलं आहे. आता हे जे गटबाजीचं राजकारण आहे, आता मगाच्या माझ्या उत्तरात सुद्धा हा एक मुद्दा येऊ शकतो की या गटबाजीच्या राजकारणामुळं काही लेखक हे दूरच राहतात. आता उदाहरणार्थ बाबू बिरादार नावाचे एक अतिशय सकस कादंबरीकार आहे. बाबू बिरादार हे नावच कुणाला माहिती नाही काय. तर हा जो भाग आहे हा कसा आहे की विशिष्ट लोकांवर लिहिणं, विशिष्ट लोकांवर करणं. मग तो आपल्या जातीचा आहे का, त्या जातीवरच्या लेखकावर लिहा, मग त्याच्या साहित्यावर मग सेमिनार्स घ्या. हा जो प्रकार आहे हा प्रकार अतिशय निंदनीय प्रकार आहे. आणि अशा प्रकारे माणसं मोठी होतच नाही, शिवाय त्याचा उद्योग करणारे अधिक खुजे होतात, ती मोठी होतच नाही. कारण की त्यांचं म्हणजे मी जात व्यवस्था हा विचार लेखनाच्या संदर्भात समोर ठेवतो. कारण की जात व्यवस्था, समाज व्यवस्था हे मानणं हे त्या लेखकाचं काम आहे. ते केतकरांपासून ते करत आलो होता. पण हा विचार म्हणताना आपण जातीयवादी होणं हे देखील तेवढंच स्वतःला गुन्हेगार करणे इतपत आहे असं मला वाटतं. शोभणे सरांची सडेतोड उत्तरं आपण ऐकलीत. आपण पुन्हा भेटू सावडी.com च्या 4थ्या भागात. नमस्कार.